ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो कालकौतूहाळ, नमो चक्रचालका गोपाळ, नमो विश्वप्रतिपाळा प्रभञ्जना, नमो शिवशिवेशा, नमो शिवादिविश्वेशा, नमो रूपा अष्टादिशा व्यापका नारायणा, नमो सकलगर्भोद्भवा, नमो चित्तचालका भावा, नमो विष्णुमूर्तिदेवादिदेवा श्री विठ्ठला पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम आज खरे चरणा संताचिया पांडुरंगा करो पांडुरंगा करो हे दुसरे चरणा संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दासतुका शिबिरारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचे आद्यदैवत असलेल्या पंढरायाला तुकोबरायाने प्रथम नमन सांगितले आहे ते करून दुसरे चरणा संताचिया। दुसरं नमन ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, गुरुवर्य दादांना, दत्तपंत महाराजांना दुसरं नमन जे आहे ते करून हरिदास बाबांना दुसरे नमन जे आहे ते करून आजची जी सेवा आहे ती सद्गुरू दादांची होय। दादांच्या सेवेस आपण आणखी नसणार आरंभ करू। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंगातून संत महात्म्यांच्या काही विशिष्ट लक्षणाधिकाच्या संबंधामध्ये विचार आपल्या सगळ्यांच्या समोर असं आणखी नसणार मांडतायत। संतांची ओळख आणखी नसणार वारंवार पटवून देण्याचं, वारंवार आणखी नसणारं जगाच्या समोर ठेवण्याचं आणखी नसणारं तुकोबराय काम करतायत। का तर संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही। संताशिवाय आणखी नसणारे भगवंताची अपरोक्ष अनुभूती होत नाही बरं का। आता एक प्रश्न पडत असेल, परोक्षानुभूती आणि अपरोक्षानुभूती अशी आणखी नसणारे दोन विचार वेदांत शास्त्राने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं बरं का। परोक्ष अनुभूती म्हणजे काय, आणखी नसणारे अपरोक्ष अनुभूती म्हणजे काय प्रश्न पडतो। परोक्ष अनुभूती आणखी नसणारी वेगळी आणि अपरोक्ष अनुभूती वेगळी आहे। दोन्हीच आणखी नसणारा फक्त काहीतरी शब्दाचा फेरबदल आहे, आणखी नसणारा सगळीची सगळी अर्थसंगती तेच आहे असं समजायचं नाही, कधीच समजायचं नाही असं बरं का। परोक्षानुभूती म्हणजे आणखी नसणारं परमात्म्याचं साक्षात्कार होणे। जसं आणखी नसणारा नामदेवाला भगवंताचा साक्षात्कार झालेला, नामदेवाला आणखी नसणारा परमात्मा साक्षात्कार झालेला असल्यामुळे परमात्मा सांगेल ते आणखी नसणारं काम करायचं। नामदेवाने सांगावं आणखी नसणारं ते काम भगवंतानी करावं, पंढरीनाथानी करावं। नामदेवाने विनंती करावी देवाला की देवा जे विभा सगुणा सख्या हरी कालविले लवणा मेळविले बरं का। सगुणा सख्या हरी जे विभा सगुणा सख्या हरी। भगवंताला विनंती करावी बाबा दहीभात आहे त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे व्यवस्थितपणे आणखी नसणारं सगळं काही सुगरणीचं अन्न आणखी नसणारं तयार झालेलं आहे, तर तुम्ही आणखी नसणारा जेवणाकरता या अशी विनंती करायची भगवंताला आणि भगवंताने ते मान्य करायचं। आणखी नसणारं त्यांच्या विनंतीला मान देऊन परमात्मा आणखी नसणारं त्यावेळेला काय करायचे तर त्या नामदेवाचं तो प्रसाद आणखी नसणारं सेवन करण्याकरता नामदेवाने आणलेला आणखी नसणारं तो प्रसादाचं सेवन करण्याकरता आणखी नसणारे यायचे, सेवन करायचे। सेवन करत असताना एखादा दुसरा घास नामदेवालाही खाऊ घालायचे, आणखीन परत आणखी नसणारं अंतर्धान व्हायचे बरं का। ह्याला म्हणायचं आणखी नसणारं साक्षात्कार। काय म्हणायचं ह्याला? साक्षात्कार म्हणायचा बरं का। आणखी नसणारी काय आहे ह्याच्यामध्ये एक विषय असा आहे, भगवत साक्षात्कार होणं वेगळं आहे आणखी नसणारं भगवंताची अनुभूती होणं वेगळं आहे बरं का। आणि त्यातल्या त्यात
अपरोक्षानुभूती होणं वेगळं. बरं का, साक्षात्कार अनेकांना होऊ शकतं, अनेकांना होतं. निळोबराय आणखी नसणार आहे. बरं का, तुकोबरायांच्या आणखी नसणारा भेटीकरता निळोबरायांनी निश्चक्र मांडला. तुकोबरायांच्या भेटीकरता आणखी नसणारा निळोबरायांनी निश्चक्र मांडला. निळोबराय आणखी नसणारा निर्जल आणखी नसणारा होऊन नव्हे नव्हे अन्न पाण्याचा त्याग करून असं आणखी नसणारा तुकोबरायाच्या भेटीकरता त्यावेळेला बसून राहिले. बसून राहिल्याच्या पश्चात म्हणून असं आणखी नसणारा त्यांची ती तपश्चर्या, त्यांचे ती आणखी नसणारा निश्चक्रपणाचा तो एक योग, हटयोग ज्याला म्हटलं तरी हरकत नाही, तो हटयोग असं आणखी नसणारा भगवंताला थोडंसं आणखी नसणारं काय झालं, कठोर वाटू लागला. कठोर वाटू लागला म्हणून परमात्मा आणखी नसणारा त्यावेळेला काय झाले, प्रगट झाले. आणखी नसणारा देवाने निळोबांना सांगितलं, निळोबा आणखी नसणार तू माझ्याकरता करतोय ना रे, एवढा अट्टहास तू माझ्याकरता करतोय ना, तर मी तुझ्यासमोर प्रगट झालेलो आहे, माझं दर्शन घे, मी तुझा उद्धार करेन. परत असं आणखी नसणार असं काहीतरी वेगळं काहीतरी करत बसू नको, ज्या संबंधानं मला काहीतरी आणखी नसणार अडचणीत मी पडेन. बरं का, काय आहे, आपण जे काही उपासनादी आणखी नसणारं करतो बरं का हठयोगाच्या संबंधानं, तर त्याची अडचण परमात्मा पंढरीनाथाला होती आहे. बरं का, त्याची अडचण काय होती आहे, परमात्मा पंढरीनाथाला होती आहे. अडचण होणं म्हणजे काय की बाबा भगवंताला आणखी नसणार असहनीय असं आणखी नसणारं बरं का काय होऊ लागतो, त्रास होऊ लागतो. आणखीन त्या संबंधामध्ये भगवंताने आणखी नसणारं सांगितलं की बाबा तू असं काही आणखी नसणारं करू नकोस, तुझं आणखी नसणारं धावा जी आहे ते माझ्या प्राप्तीकरता आहे ना, मी आलेलो आहे तुझ्यासमोर, तू असं आणखी नसणारं करणं सगळंचं सगळं सोडून दे. बरं का, आणि सोडून काय कर, तू आणखी नसणार माझं दर्शन घे, मी तुझं कल्याण करेन, मी तुझा उद्धार करेन. किती कृपाळू आहे पहा परमात्मा पंढरीनाथ. बरं का, किती कृपाळू आहे. तुकोबराने तरी आणखी नसणार उपमा देऊन सांगितली भगवंताच्या त्या कृपाळूपणाकरता म्हणून. देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू. ओशी माय बाप आमचा बंधू, ओशी माय बाप आमचा बंधू, ओशी माय बाप आमचा बंधू, ओशी माय बाप आमचा बंधू. जीवन सिद्धे साधन सिंधू, जीवन सिद्धे साधन सिंधू, जीवन सिद्धे साधन सिंधू, जीवन सिद्धे साधन सिंधू. काळ पाश काळ पाश, थोडीशी भवबंधू काळ पाश, थोडीशी भवबंधू काळ पाश, थोडीशी भवबंधू काळ पाश, भवबंधू काळ पाश. देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू, देवा तू कृपा करुणा सिंधू. ओशी माय बाप आमचा
सिंधू आहे म्हणे तो, कृपेचा आणि करुणेचा तो सिंधू आहे. सिंधू म्हणजे आणखी नसणारा समुद्र नाही बरं, समुद्र नाही, समुद्राला सिंधू म्हणत नाहीत बरं का. सिंधू म्हणजे आणखी नसणारा सागराला समुद्र, आणखी नसणारा काय म्हटलं गेलं तर सिंधू अशा संबंधातली उपमा दिली गेलेली आहे बरं का. सागर वेगळा आणि समुद्र वेगळा. समुद्राला मर्यादा आहे बरं का, पण सागराला मात्र मर्यादा नाही. अमर्यादित असं आणखी नसणारं ज्याची सीमा आहे त्याला आणखी नसणारं सागर म्हटलं जातं. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला बरं का. उदाहरणार्थ कसं आहे, आपल्या ठिकाणी आणखी नसणारं 2 समुद्र आहेत आणि आणखी नसणारं 1 सागर आहे बरं का. 2 समुद्र आहेत, आणखी नसणारं 1 सागर आहे. 2 समुद्र कुठले कुठले तर अरबी समुद्र आहे बरं का, आणखीन इकडं बंगाल समुद्र आहे बरं का, आणखीन खाली जर पाहिलं तर हिंद महासागर आहे बरं का. म्हणजेच शब्दामध्ये काहीतरी बदल आहे अशातला विचार नाही तो बरं का. सागर संबंधामध्ये आणखीन असणारी अर्थसंगती एवढीच आहे की ज्याच्या आणखीन असणारा सीमेला पारावार नाही असं आणखीन असणारं, ज्याच्यामध्ये जलाब्धी आणखीन असणारा साठवलेली आहे त्याला म्हणायचं सागर बरं का. त्याला काय म्हणायचं, सागर म्हणायचं. आणि ज्याच्या संबंधामध्ये आणखीन असणारा जलाब्धीचा सीमा आहे त्याला आणखीन असणारा समुद्र म्हणायचं. आणखीन असणारा हा विचार सांगितला गेला बरं का. ज्याच्या जलाब्धीला आणखीन असणारं काय आहे, सीमा आहे, ते समुद्र आहे बरं का. आणखीन असणारं ज्याच्या जलाब्धीला आणखीन असणारा सीमाच नाही असं असीम असं आणखीन असणारं ज्याची जलाब्धी आहे त्याला काय म्हणायचं, सागर म्हणायचं. तसं आणखीन असणारं तुकोबारांनी परमात्मा पंढरीनाथाला बरं का, विठ्ठलाला आणखीन असणारं ती उपमा दिली. उपमा ती दिली, आणखीन असणारं उपमा देत असताना सांगितलं की बाबा तुझी आणखीन असणारी कृपा, तुझी आणखीन असणारा करुणा जी आहे ते सिंधूप्रमाणे आहे, सागराप्रमाणे आहे बरं का. नुसतं आणखीन असणारा समुद्र नाही, नदी तर नाहीच नाही बरं का, ओहोळ तर त्याहून नाही बरं का, ओहोळ तर त्याहून नाही बरं का. तर काय आहे तर आणखीन असणारा सागरासारखं तुझी आणखीन असणारी कृपा आहे बरं का. अनेकांना आणखीन असणारे भगवत कृपेची ओळख आणखीन असणारा होऊन गेलेली आहे, पण कोणाला त्याची आणखीन असणारा विचार पटतो न पटतो विषय स्वतंत्र आहे बरं का. काहीतरी आपलं काम एखाद्या गोष्टीला आणखीन असणारं अडलेलं असावं आणि भगवत कृपेनं आणखीन असणारं काहीतरी पुण्याई उभारावी आणि ते पूर्ण व्हावं. आपण म्हणतो ना की बाबा विठ्ठलाची कृपा झाली आमच्यावरती, आणखीन असणारं आमचं एवढं काम झालं, आमचं एवढं आणखीन असणारं काम झालं. उदाहरणार्थ आज आपण आणखीन असणारं कीर्तनला आलो आणखीन असणारं कीर्तनाचं टायमिंगची मर्यादा होती 7 ते 9 बरं का. पावसाच्या संबंधानं आणखीन असणारं कीर्तनाचं थोडंसं वेळ पुढं गेला हा विषय स्वतंत्र आहे. पण लोकांना प्रश्न असा पडला होता की बाबा 7 ते 9 म्हटल्यानंतर आपण जाऊस्तोवर जेवण तरी नाही, जेवणाचं तरी आणखीन असणारा विचार होईल की नाही, किंवा होना लोक जेवायला बसलेले असतील, किंवा होना कीर्तन होऊन जेवण करून लोक गेले असतील, असंही उशिरा येणाऱ्या लोकांना विचार म्हणजे ना प्रश्न पडला होता. पण भगवंताच्या कृपेनं बरं का काय झालं, पाऊस पडू लागला, त्याच्या संबंधानं आणखीन असणारं कीर्तन उशीर झालं, जेवायलाही यथेच्छ भेटलं. हे आणखीन असणारं काय आहे, आपण म्हणतो ना विठ्ठलाची कृपा आहे बरं, परमात्म्याची कृपा आहे आपल्यावरती, पंढरनाथाची कृपा आहे. आणि त्या कृपेच्या संबंधानं आणखीन असणारं आपल्याला कीर्तनही भेटलं आणि जेवायलाही भेटलं. ह्याचं काय आहे विषय, आपण कृपेच्या संबंधामध्ये ह्याचा विचार करतो. म्हणजेच विचार असा, परमात्मा आणखीन असणारा आपल्यावरती क्षणोक्षणा सांभाळतो, साक्षी देतो, होतो आपुला बरं का. परमात्मा आणखीन असणारा आपल्याला क्षणोक्षणाला सांभाळतो, क्षणोक्षणाला बरं का. म्हणजे ना त्या क्षणाला आणखीन असणारा मर्यादा नाही बरं का. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पाऊलाला नव्हे तर प्रत्येक श्वासाला तो सांभाळतो. समजून चला, समजून चला. क्षणा सांभाळतो, क्षणा सांभाळतो, क्षणा सांभाळतो, क्षणा सांभाळतो. साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, होतो आपुला, होतो आपुला, होतो आपुला, होतो आपुला. क्षणा सांभाळतो, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला, साक्षी होतो आपुला. सांभाळतो, साथ होतो
सांभाळितो साक्षी होतो आपुला. परमात्मा आणखीन असणारा प्रत्येक क्षणोक्षणाला पावलापावलाला सांभाळतो. नव्हे मी थोडंसं वेगळं सांगू इच्छितो की आणखीन असणारा तो प्रत्येक श्वासाला सांभाळतो. प्रत्येक आणखीन असणारा त्या जीवाच्या प्रत्येक श्वासाला आणि उच्छ्वासाला तो आणखीन असणारा तो सांभाळ करतो बरं का. आणि त्याची जर कृपाच जर नसेल तर श्वास घेणंच बंद होईल राजा, नाही का. त्याची कृपा नसेल तर आणखीन असणारा श्वास घेणं बंद होऊन जाईल. आणखीन असणारा त्याकरता नव्हे लातूर भागामध्ये आल्यानंतर मला एक आनंदाचा उत्सव तयार होतो. माझ्या मनामध्ये एक आनंदाचा उत्सव तयार होतो. का? अनेक साधकाची मला आणखीन असणारी भेट होती. अनेक साधकांची नामस्मरणाच्या आणखीन असणाऱ्या त्या मार्गामध्ये साधना करत असलेल्या त्या साधकांची आणखीन असणारी भेट होती आहे बरं का. आणि त्या भेटीच्या संबंधामध्ये आणखीन असणारं अंतःकरण प्रफुल्लित होतो बरं का. तुकोबराय म्हणतात ना, माझी जातीचे मज भेट कोणी आवडीचे धनी बरं का. ही अवस्था, ही आणखीन असणारी गोष्ट मला लातूर भागामध्ये आल्यानंतर आणखीन असणारी मला प्राप्त होती आहे बरं का. ही सद्गुरू दादासाहेबांची पंढरनाथाची ही कृपाच आहे, अन्यथा काही वेगळं काही नाही बरं का. म्हणून त्या अनुषंगानं आणखीन असणारा मी एक विचार सांगू इच्छितो. मी आत्ता आणखीन असणारा श्वासाच्या संबंधामध्ये जे बोलतोय महाराज बरं का, ते मला विहंग मार्ग बोलायचं नाही, पिपलिका मार्गही बोलायचं नाही, राजमार्ग तरी नाहीच नाही बरं का. मला जे आणखीन असणारं बोलायचं आहे ते आणखीन असणारं सहज मार्गाच्या संबंधामध्ये मला एक विचार सांगायचा आहे बरं का. सहज मार्गाच्या संबंधामध्ये एक विचार सांगायचा आहे. काय बाबा, सहज मार्गाच्या संबंधामध्ये आणखीन असणारा विचार सांगितला गेला. तुकोबराने अनेक प्रमाणामध्ये सहज मार्गाचा विचार सांगितलेला आहे बरं का. उदाहरण देऊन सांगतो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्य तीची झाले काही दृश्य जे होते. हे सगळंचे सगळं विचार सहज मार्गाच्या संबंधातलं आहे. नव्हे सगळा अभंग सहज मार्गाच्या संबंधातला आहे. असो, माझा विचार चालू आहे. थोडंसं अजून एक वेगळं आणखीन असणारं प्रमाण सांगतो तुम्हाला. मी अजून एक वेगळं प्रमाण सांगतो बरं का. तुकोबरा अजून एक वेगळ्या ठिकाणी आणखीन असणारं बोलतात की समतुके घाव घाली व साजणी बरं का. सहज मार्गामध्ये आणखीन असणारं समान तुकावरती, आणखीन असणारं समान वजनावरती, आणखीन असणारं समान अंतरावरती ती आणखीन असणारी घाव पडली पाहिजे. कशी पडली पाहिजे महाराज? समान आणखीन असणार अंतरावरती पडली पाहिजे. आता समान अंतर बरं का सगळ्यांना सांभाळता येतो अशातला विचार नाही बरं का. समान अंतर प्रत्येकाला सांभाळता येतो अशातला विचार नाही. कुणाचं उश्वास समानामध्ये असतं, कुणाचं आणखीन असणारं बरं का श्वास समानामध्ये असतं. उश्वास म्हणजे आणखीन असणार बाहेर सोडणे, आणखीन असणारा श्वास म्हणजे आणखीन असणार आतमध्ये घेणे बरं का. कुणाचं काय समान, कुणाचं काय आणखीन असणारं समान, पण हे दोन्हीही आणखीन असणारं समप्रमाणामध्ये आणखीन असणारं समान अंतरावरती आणखीन असणारं ह्याचं आणखीन काय झालं पाहिजे आहे, विचार करता आपल्याला आलं पाहिजे आहे. म्हणजे श्वास आणि उच्छ्वास ही दोन्हीही आणखीन असणारी बरं का समान अंतरावरती आणखीन असणारं ह्याचं कायच चालू राहिलं पाहिजे आहे. तर आणखीन असणारा तो सहज मार्गाचा काय होतो, वाटचाल करण्याकरता कुठंतरी अधिकारी तो आणखीन असणारा बनतो. मी म्हणत नाही की बाबा तो आणखीन असणारा ह्याला ते साध्य झालं त्याच्याबरोबर आणखीन असणारा तो अधिकार त्याला प्राप्त झाला नाही, मी असं म्हणत नाही. अत्यंत जबाबदारीपूर्वक ते शब्द वापरतो. कुठंतरी तो आणखीन असणार हे साध्य झाल्याबरोबर कुठंतरी तो आणखीन असणारा त्या मार्गाच्या संबंधामध्ये वाटचाल करण्याचा अधिकारी तो बनतो, अन्यथा सर्वस्व काही प्राप्त झालं अशातला विचार नाही बरं का. पण हे समान आणखीन असणार अंतरावरती आणखीन असणारा श्वास चालला पाहिजे, उश्वास चालला पाहिजे, हे सुद्धा आणखीन असणारं बरं का त्या साधकाच्या हातामध्ये नाही, त्या साधकाच्या हातामध्ये नाही बरं का. त्या साधकाला आणखीन असणारं समान अंतर कशाला म्हणावं ह्याचंही सुद्धा आणखीन असणारं ज्ञान नाही. पण ते ज्ञान करून देऊन बरं का बोलत असताना माऊलीने सांगितलं तुम्ही आणखीन असणारं महेशाची मूर्ती आहेत. महेश म्हणजे आणखीन असणारं काय आहे, महादेवाची मूर्ती आहात तुम्ही बरं का. तर तुम्ही प्रत्यक्षात महादेव आहात आज बरं का. श्रोतावर्ग जेवढा आहे मग उभारलेला असेल किंवा बसलेला असेल ते सगळ्याचा सगळं आणखीन असणार आज महादेवाचीच आणखीन असणारं मूर्ती आहात तुम्ही, म्हणजे प्रत्यक्षात महादेवच आहात. आणखीन हा मासही महादेवाचाच आहे बरं का. हा मास सुद्धा महादेवाचा आहे. मी एक प्रश्न विचारून जातो ह्या ठिकाणी, त्याचं उत्तर मला नंतर द्या बरं का. प्रामुख्यानं श्रावण मासाला आणखीन असणारं महादेवाची पूजा केली जाते, त्याला कारण काय बरं का. प्रामुख्यानं 12 महिने आहेत आपल्याकडं
बरं का. चैत्र वैशाखापासून आणखीन असणारं फाल्गुनापर्यंत 12 महिने असताना प्रामुख्यानं श्रावण महिन्यामध्येच आणखीन असणारं त्या महादेवाची पूजन केलं जातं. बरं का. त्याला कारण काहीतरी असलं पाहिजे ना. कारणाशिवाय कधी कार्य घडत नाही. तर ते कारण काय आहे मला नंतर कधीतरी सांगा. नाही कळलं मला म्हणजे मला सांगा. मी एखाद्या दिवशी सगळ्यांना कळावं असं कीर्तनामध्ये बोलून जाईन. असं माझा विचार चालू आहे की श्वास आणखीन असणारं समान अंतरावरती घेणं किंवा समान अंतरावरती ते आणखीन असणारं उश्वास होणं, बरं का, हे सुद्धा आणखीन असणारं सामान्य साधकाला जमत नाही. सुरुवातीला जमत नाही राजा. अनेक वेळेला त्याला आणखीन असणारं बरं का धक्के खातच जावं लागतं. म्हणून तरी आणखीन असणारं तुकोबारायांनी त्याकरता प्रमाण सांगितला. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला बरं का. पण हळूहळू चाला. हळूहळू आणखीन असणारं ढाळे ह्या संबंधानं चालायचं आहे. पहिल्यांदा आणखीन असणारं ह्या सर्व साधनेकरता पहिल्यांदा जर पाहिजे जर असेल तर मुख्य ते बळ आसनाचे, बरं का. पहिल्यांदा आसनाचं बळ पाहिजे. आसन नसेल तर आणखीन असणारं बरं का काही साध्य करता येत नाही. परमात्मा स्वरूपाची साधना आणखीन असणारी करता येत नाही. कमीत कमी सुरुवातीला आणखीन असणारं 15 मिनिटाची आसनापासून आपल्याला साधना करता म्हणून कमीत कमी आणखीन असणारं बरं का कमीत कमी मी सांगतो कमीत कमी त्या साधकाला कमीत कमी 4 तास तर एकाच आसनावरती बसता यावं लागतं. किती तास? 4 तास तरी कमीत कमी आणखीन असणारं एका आसनावरती आणखीन असणारं त्याला बसता यावं लागतं. अन्यथा म्हणून असं आणखीन असणारं कीर्तनामध्ये 2 तासामध्ये सगळे आसनं जर होत जर असतील रामदेव बाबांनी सांगितलेले सगळेचे सगळे जर आसन जर होत जर असतील तर ते आणखीन असणारं त्याला ती आसन सिद्धी झाली नाही असं आणखीन असणारं समजायचं आहे. बरं का. त्याकरता आणखीन असणारं महात्म्याने सांगितलं की बाबा हळूहळू चाला, थोडं आणखीन असणारं चाला बाबा. एवढं काही तुम्हाला लगेच सगळ्याच्या आणखीन असणाऱ्या साधकाला प्राप्त न होणारा विचार आहे हा. का प्राप्त होत नाही प्रश्न पडतो ना. का होत नाही? काही लोकांना उत्सुकता असती. का नाही असं असतं. तर त्याला कारण असं, अरे राजा हे पिंडच म्हणून असं आणखीन असणारा हा देह जे आहे ते आणखीन असणार अन्नमय प्राणाने निर्माण झालेला आहे. बरं का. कशाने निर्माण झाला? अन्नमय प्राणाने निर्माण झालेला आणखीन असणारा हा देह असल्यामुळं, बरं का, अन्नमय प्राण आणखीन असणारं ह्या शरीराच्या ठिकाणी असल्यामुळे हा पिंड सगळ्याचा सगळं आणखीन असणारा संसारिक आहे. भलं आणखीन असणारं महात्म्य सुद्धा असतील, ज्ञानोबा तुकोबाराय जरी असतील, सद्गुरू दादासाहेब सुद्धा असतील, पण देहदारी आणखीन असणारं झालं की त्यांच्या संबंधामध्ये आणखीन असणारा त्यांना तो संसार प्राप्तच झालेला आहे. तुकोबारायांनी सांगून गेले, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, पण आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बरं का. या कीर्तनानं आणखीन असणारं शुद्ध झालो आम्ही. आणखीन असणारं ते कोणचं कीर्तन, कसं कीर्तन, बरं का, वगैरे विचार ज्ञानोबारायांनी आणखीन असणारा तो विचार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. बरं का. ज्ञानोबारायांची आणखी ते सर्वांना पाठातलं एक श्लोक आहे, सांगतो मी. बरं का. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमश्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ह्याच्यावरती भाष्य करत असताना ज्ञानोबारायांनी आणखीन असणारं अनेक प्रकारचे कीर्तनाचं वर्णन केलेलं आहे. अनेक प्रकारचे कीर्तनं सांगितलं ह्याच्यामध्ये. बरं का. मग ते कोणचं कीर्तन, कसं कीर्तन,
बरं का. कोणच्या साधकाला कोण्या पद्धतीचं कीर्तन करावं लागेल हा सर्व काही विचार त्यांनी त्याच्यामध्ये आणखी नसणारा सांगितलेला आहे. असो माझा विचार चालू आहे की हळूहळू आणखी नसणारा चालत राहिलं पाहिजे. आणि हळूहळू चालत असताना कोणी कोणाशी न बोला, पण लोकांच्या आणखी नसणारं बरं का भलतंच काहीतरी चालतं, लोकांचं भलतंच काहीतरी चालतं. असं आणखी नसणारं 4-2 लोकांच्या मेळ्यामध्ये बसले की एकमेकांना विचारत असतात. हां विचारतात, बरं माझ्या कानावर आलं आहे म्हणून मी सांगतो. काय विचारतात? नाही बाबा साधना कशी चालू आहे असं विचारणं वेगळं. साधना कशी चालू आहे बाबा, साधना व्यवस्थित म्हणजे चांगल्या पद्धतीनं तरी चालू आहे ना, असं काहीतरी बोलणं वेगळं महाराज. बरं का. पण असं बोललं जातं तुमचं कुठपर्यंत आलं. मला एकदा आणखी नसणार एकाने सांगितलं मला, म्हणले अमुक व्यक्ती मला विचारत होता महाराज तुमचं कुठपर्यंत आलं म्हणून मला विचारत होता. मी सांगितलं सांग त्याला जाऊन बस स्टँडपर्यंत आलंय म्हणून. काय करायचंय तुला कुठपर्यंत, काय लोकांचे उचापचा करण्याचा सगळा विषय चालू राहिला नाही का. दुसऱ्यांनी कुणी विचारू पण नव्हे आणि दुसऱ्यांनी विचारल्यानंतर त्या साधकाने आपला स्वानुभव त्यांच्यासमोर सांगू पण नव्हे. बरं का. त्या साधकाला आपला स्वानुभव सांगण्याचं आणखी नसणारं एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे आणखी नसणारं त्याचे सद्गुरू. त्या सद्गुरूपाशी तो सांगू शकतो, अन्यथा इतरांपाशी तो सांगू शकत नाही, त्याला तो अधिकारही नाही. अन्यथा इतरांपाशी सांगणं म्हणजे आणखी नसणारं कसं आहे माहिती आहे का. उघड्या बाजारी हरिकथा येतो नावडे पंढरीनाथा हे आवडत नाही. उघड्या बाजारामध्ये आणखी नसणार हे सांगणं म्हणजे स्वतःचा मोठेपणा मिरवणं झालं. अहंकाराचा आणखी नसणारा त्या ठिकाणी स्पर्श झाला त्या साधनेला. अहंकाराचा जिथं स्पर्श होतो त्या साधनेला आणखी नसणारा परमात्मा पंढरीनाथाला असा जो साधना आहे, अशी जी साधना आहे ती साधना आणखी नसणारे पंढरीनाथाला आवडत नाही पंढरीनाथाला. बरं का. म्हणून गुप्तपणे आणखी नसणारी ती साधना असली पाहिजे आहे. अनेकांच्या घराण्यामध्ये साधना आहे, पण कोण कितपत चालतं मला माहिती नाही. मी आणखी नसणारं मी जाणूनही घेत नाही. नको मला तिकडं नाही जायचं का. तर ज्याला करायचं आहे साधना त्याला आणखी नसणारं साधना कर बाबा असं आणखी नसणारे सांगण्याची गरज नाही. कसं आहे, भूक लागली काय करतं म्हणे लेकरू. वाट पाहे करी माऊलीची, बाळ अति शोक करी. बरं का. शोक करता करता आणखी नसणार ते लेकरू काय विचारतं. वाट पाहे करी माऊलीची, वाट बघतं त्या माऊलीची, आईची वाट बघतंय. आणखी नसणार माझी आई कधी येईल, आणखी नसणार मला कधी उचलून घेईल, आणखी नसणार तिचं स्तनपान मला कधी करवेल, असं आणखी नसणार ते लेकरू वाट बघतं. पण भूक लागल्यानंतर आणखी नसणार नुसतं वाट बघत नाही. बरं का. तुकोबाराय सांगतात काय करतंय ते लेकरू. अति शोक करी, अत्यंतिक शोक आणखी नसणार ते लेकरू करतं. मला भूक लागली आहे, मला आणखी नसणारा काहीतरी दे, खायला दे, मला आणखी नसणारा स्तनपान दे, असं आणखी नसणारा त्या गोष्टी करता, त्या विचारा करता ते लेकरू अत्यंतिक आणखी नसणारा शोकाकुल असं आणखी नसणारा होऊन मोठमोठ्यांदा रडू लागतं. पण लेकरांच्या रडण्यामध्ये एक खूबी काय असते सांगतो मी तुम्हाला. बरं का. मी सकाळीच एक विचार सांगून गेलो, आत्ता पण एक विचार सांगतो लेकरांच्या रडण्याचा. लेकरं ज्या वेळेला रडतात तर तुम्ही पहा, मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही जाऊन पहा. मगाशी पाया पडण्याकरता म्हणून 1-2-3 लेकरं आले होते, त्यांना घेऊन बसा पाहिजे तर चिमटी काढा, रडायला लावा त्यांना. बरं का. त्यांना रडायला लावा, चिमटी काढून रडायला लावा. आमचे वाल्मिक महाराज वगैरे म्हणजे लहान असताना असं करत होते बरं का. वांगीला जायचे सप्त्याला वांगीला गेल्यानंतर बाजूला ते सभापतीचं घर आहे, त्यांचे वडील होते त्यावेळेला. ते सभापती वगैरे लहान बरं का. दुपारच्या वेळेला काही काम नव्हतं, निवांत असायचं, त्यांना चिमटी काढायची. लेकरं रडायला लागले की त्यांच्या पुढं माईक धरायचं.
विचारा, समोर आहे, मी काय खोटं बोलत नाही. त्यांच्या पुढं मैक धरायचं आणि माईकवरती ते आवाज आल्याबरोबर आईला, आईच्या कुठली पण आई असू दे, तिच्या लक्षात यायचं की बाबा हे लेकरू माझं आहे, माझं रडतंय, आणि तिनं धावत धावत यायची. त्या रडण्यामध्ये, लेकराच्या रडण्यामध्ये एक कुतूहल असतं बरं का, एक कुतूहलाचा विचार असतो त्याच्यामध्ये. तुम्ही चिमटी काढून रडायला लावा लेकरांना, मग पहा लेकरू किती रडू दे, 10 मिनटं 15 मिनटं अर्धा तास किती रडू दे लेकरू, किती जरी रडलं तरी त्या लेकराच्या डोळ्यातनं कधी अश्रू येत नाही बरं का. तुम्ही आणखी नसणारा पहा, मी बोलतो अशातला विचार नाही, तुम्ही पहा पाहिजे तर, किती जरी लेकरू रडलं तरी त्याच्या आणखी नसणारा डोळ्यातून अश्रू मात्र कधी येत नाही. हे लेकराच्या रडण्याची ही खूबी आहे बरं का, ही खूबी आहे. भगवंताने आणखी नसणारा त्या लेकरांना ती प्रदान करून दिलेलं आहे बरं का. तर असं ते लेकरू आणखी नसणारं अति शोकाकुल होऊन अति आणखी नसणारं शोकाचं आकांत करतं. कशा करता, भुकेलिया बाळ, भूक लागली आहे मला, मला भूक लागली आहे, मला आणखी नसणारा काहीतरी खायला दे, जेवायला दे, असं आणखी नसणारं ते शोक करतं बरं का. आणि शोक करता करता एकदा की त्या माऊलीने त्याला उचलून घेतलं बरं का अण्णा, एकदा की त्या माऊलीने त्याला उचलून घेतलं स्तनाला लावल्याबरोबर, म्हणून असं आणखी नसणारं बरं का, ते स्तनपान करता करता शांत होतं ते लेकरू. अन्यथा रडणं आणखी नसणारं टाकून देतं, परत रडत ते बसत नाही. हाच विचार आहे. ज्या ज्या साधकाला आणखी नसणारा साधना करायची आहे त्यानं मात्र आणखी नसणारा शोक हा करावाच लागणार आहे बरं का. शोक हा करावाच लागणार आहे. हां, असं जर आणखी नसणारं तुम्ही जर म्हणत जर असाल तर ते खूप पुढचा विचार आहे, खूप पुढचा विचार. मी आता त्याला सगळ्याला स्पर्श करत जातो, पण त्याचा विस्तार मी आत्ता मात्र काही करत नाही बरं का. खूप पुढचा विचार आहे. काय बाबा, आम्ही आयते जेवणार, नलगे सोसावं, पुढचा विचार आहे तो, आत्ता नको तो विषय मला. माझा विचार एवढाच चालू आहे की आणखी नसणारं घराण्यामध्ये साधना आहे, पण करण्याच्या संबंधामध्ये सगळेचे सगळे आणखी नसणारं काय झाले, हताश होऊन बसलेले आहेत. असं आणखी नसणारं होऊन चालत नाही राजा. माझ्या घरामध्ये अन्न शिजलेलं आहे बरं का. तुकोबाराय सांगतात, तर त्याकरता आणखी नसणारा घेई या पोषण ब्रह्मांडाचे, संकोचोनी कार्य झाला लहान, संकोचोनी कार्य झाला लहान, कार्य झाला हेही या पोषण ब्रह्मांडाचे, संकोचोनी काय झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुकोबाराय सांगतात की बाबा आणखी नसणारा ते कसं घेऊ कसं घेऊ कसं घेऊ म्हणून संकोचन आणखी नसणारा करत बसायचं नाही. संकोच आणखी नसणारा करत बसायचं नाही. नाम घेऊ कसं, नाम घेऊ कसं, संकोच करत बसणे नाही बरं का. घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे हे ब्रह्मांडाचं आपोषण घेणं हे तुझं काम आहे. ब्रह्मांडाचा कवळ आणखी नसणारा करून तुझ्या साधकाने ते तुझ्या घरामध्ये ठेवलेलं आहे, पण ते आणखी नसणारा विसरून बाकी आणखी नसणारं सगळं काही चालू आहे असं आणखी नसणारं करणं योग्य नाही. माझा विचार चालू आहे की त्या साधकाने हळूहळू आणखी नसणारं चाललं पाहिजे आहे. आणि चालत असताना कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला सांगायचं नाही माझी साधना इथपर्यंत आली, माझी साधना अशी चालू आहे, नाही. अहंकाराचा स्पर्श होतो त्याला. आणि त्याकरता म्हणून असं आणखी नसणारं कोणीही बोलायचं नाही बरं का, बोलायचं नाही. मग बोलायचं काय आहे, बाकी सगळं बोलायचं, बाकी सगळं बोलायचं. एकांती लोकांती करू गदारोळ बरं का. एकांतामध्ये तर आणखी नसणारं ठीकच आहे, पण लोकांतामध्ये सुद्धा आणखी नसणारं, लोकांबरोबर परस्परामध्ये आणखी नसणारं संभाषण करता करता आपलं नाम चालू ठेवणं आणखी नसणारं त्याला जमता आलं पाहिजे आहे बरं का. अन्यथा आणखी नसणारं ते जर होत जर नसेल तर ते काही आणखी नसणारं उपयोगाचं नाही. म्हणून महात्म्याने स्पष्टपणे सांगितले की बाबा हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला बरं का. हे सर्व काही आणखी नसणारा सिद्ध सामुग्री असताना बरं का, सिद्ध सामुग्री असताना सुद्धा आणखी नसणारं महात्म्यांना बरं का, आपल्या भगवंताला आणखी नसणारच त्या साधकाला सांभाळावं लागतं प्रत्येक वेळेला. म्हणून तरी तुकोबाराने सांगितलं क्षणोक्षणा सांभाळतो, प्रत्येक तो श्वासाश्वासाला सांभाळतो, एवढा तो आणखी नसणारा करुणानिधी आहे, करुणा सिंधू आहे बरं का.
त्याच्या त्या करुणेला आणखी नसणारा पारावार नाही, एवढा मोठा करुणा सिंधू आणखी नसणारा परमात्मा आहे. कसं सांभाळतो तर सांभाळत असताना आणखी नसणारं पोसी माय बाप अमुचा बंधू, माय होतो आई पहिल्यांदा म्हणून असं आणखी नसणारं आई होतो म्हणे. नव्हे तर तुकोबाराने तरी थोडंसं पुढं जाऊन सांगितलं, नुसती आई होत नाही बरं का, आईचीही पुढची आवृत्ती आणखी नसणारा परमात्मा होतो हा. तू माऊली हुनी माया
पवित्र सोवळी एकतीच मंडळी ज्यांचा आवडता की तू माऊली हुनी मायाळ चंद्राहुनी शीतळ पाणियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा देवो काशाची उपमा दुजी तुझ पुरुषोत्तमा ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलो तुकोबर आणखी नसणार भगवान परमात्मा पंढरनाथाला आणखी नसणार उद्देशून बोलतात की बाबा देवा तू माऊलीपेक्षाही मायाळ आहेस. तुझ्या आणखी नसणारा मायाळूपणाला काही सीमाच देता येत नाही एवढा आणखी नसणारा तू मायाळू आहेस. बरं का, मायाळू आहे परमात्मा. किती मायाळू आहे, किती मायाळू आहे. आपल्याला वाटते आपली आईच मायाळू आहे म्हणून. बरं का, आपली आई जर आणखी नसणारे मायाळू जर असेल तर असं आणखी नसणारं जगामध्ये नव्हे तर ह्या त्रिभुवनामध्ये आणखी नसणारं किती आई होतील हो? विचार करा. 84 लक्ष योनीच्या संबंधामध्ये आई किती होतील? मनुष्य असतील. बरं का, अंडजामध्ये आणखी नसणारं जन्मलेल्या आई असतील किंबहुना बरं का स्वेदजामध्ये असतील, उद्भिजामध्ये असतील. एवढ्या सगळ्या संबंधामध्ये आणखी नसणारा प्राप्त होणाऱ्या आई. बरं का, आणि त्यांच्याजवळ असणारं ते आणखी नसणारं काय आहे? मायाळूपणा किती असेल विचार करा. एवढं सगळं मायाळूपणा आणखी नसणारं ह्या 84 लक्ष योनीतल्या आईंना आणखी नसणारं प्राप्त झाला कुठून प्राप्त झाला? तर आणखी नसणार परमात्मा पंढरीनाथापासून प्राप्त झाला, विठ्ठलापासून प्राप्त झाला, ह्या ब्रह्मापासून असं आणखी नसणारा प्राप्त झाला. बरं का, अन्यथा यांच्याजवळ काही बरं का ह्यांच्या काय म्हणतात जन्मतः आणखी नसणारा मायाळूपणा नव्हता. भगवंतानी ह्यांना मायाळूपणा आणखी नसणारा दिला म्हणून असं आणखी नसणारा त्या मायाळू झाल्या. बरं का, त्या मायाळू झाल्या म्हटल्यानंतर विचार करा त्या सबंध आणखी नसणाऱ्या पृथ्वीवरती असणाऱ्या 84 लक्ष योनीतल्या आणखी नसणाऱ्या आईजवळ एवढी जर मायाळूपणा जर असेल तर त्या मूल ब्रह्मापशी किती मायाळूपणा असेल नाही का? मूळ ब्रह्मापशी किती मायाळूपणा असेल. म्हणून त्याकरता तुकोबर आहे उद्देशून सांगतात की बाबा तू माऊली हुनी मायाळ, माऊलीपेक्षाही तू मायाळ आहेस. माऊलीपेक्षा आणखी नसणारं तू मायाळू आहेस. बरं का, किती मायाळू आहेस, किती मायाळू आहेस. तर आणखी नसणारं बरं का तुझ्या त्या मायाळूपणाची मला सीमा आणखी नसणारे सांगता येत नाही. एवढा तू मायाळू आहेस, एवढा तू मायाळू आहेस. पण चंद्राहुनी शीतळ पाणियाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा आईपेक्षाही मायाळू परमात्मा. बरं का, पंढरीनाथ आईपेक्षाही आणखी नसणारा मायाळू आणखी नसणारा असा असणारा आईच्या रूपामध्ये मायाळूपणा जर दाखवत जर असेल हा पंढरीनाथ तर आणखी नसणारा वडिलाच्या रूपामध्ये ह्या सर्व साधकांना आणखी नसणारा सांभाळण्याचं कामही करतो, सांभाळण्याचं कामसुद्धा आणखी नसणारा करतो. आवडीनं आणखी नसणारा भगवान परमात्मा पंढरीनाथ प्रत्येक जीवाचं आणखी नसणारा सांभाळ करत असताना बरं का कसा आहे? सकळ जीवाचा करीतो संभाळ तुझं मोकलील ऐसे नाही. बरं का, सर्व जीवांचं तो आणखी नसणारा सांभाळ करत असताना तो आणखी नसणार एखाद्या जीवाला कुठल्या तरी जीवाला टाकून देईल असं आणखी नसणार होऊ शकत नाही. एकदा एक घडलेली घटना आहे. तुकोबारायांनी आणखी नसणार आपल्या गाथ्यामध्ये तो विचार सांगितला. काय झालं म्हणे, आणखी नसणार आहे मोठे मोठे दगड आणखी नसणारं फोडत होते आणि त्या ठिकाणी आणखी नसणारं बरं का छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन नेण्यात आलं. नेल्यानंतर आणखी नसणारं एक दगड त्यांच्या समोर फोडण्यात आला आणि त्या मोठ्या दगडामध्ये आणखी नसणारं बरं का एक खोलगट वाटी निघाली आणि त्या वाटीमध्ये पाणी आणि त्या पाण्यामध्ये आणखी नसणारा एक बेडूक होता. पाण्यामध्ये आणखी नसणार असणारा तो बेडूक म्हणजे त्या दगडामध्ये राहिलेला बेडकाचं आणखी नसणारं वैशिष्ट्य असं आहे की त्याला सूर्यप्रकाश लागल्याबरोबर असं आणखी नसणारं ते मृत्यू पावतो. बरं का, त्याला सूर्यप्रकाश प्राप्त झाला किंवा म्हणून सूर्याचा प्रकाश त्याच्या अंगावरती पडला की ते आणखी नसणार त्या बेडकाला आणखी नसणार मृत्यू आहे. तर असं आणखी नसणार ते बेडूक कुठं राहत होतं तर पाण्यामध्ये राहत होतं. आणि ते पाणी कुठं होतं तर एका खोलगट वाटीमध्ये होतं. आणि ती खोलगट वाटी कशात होती तर मोठ्या आणखी नसणार एका शिळेमध्ये बरं का आणखी नसणाऱ्या काळ्या पाषाणामध्ये आणखी नसणारी ती खोलगट वाटी होती. मग असं असताना तुकोबारायांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं की बाबा सांग बरं हे तर आणखी नसणारं त्या बेडकाला पाणी निर्माण कुणी करून दिलं? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखे चार कोण घाली, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तया मुखी चार कोण घाली, तया मुखी चार कोण घाली, तया मुखी चार कोण घाली. पाषाणाचे पोटी
बैसला दरदूर तया मुखी चारा कोण घाली. त्या पाषाणाच्या पोटामध्ये आणखीन असणारा दरदूर म्हणजे बेडूक बसलेला आहे. तर त्याला आणखीन असणारा चारा कोण घालते हो? परमात्मा पंढरनाथाशिवाय कोण देईल का? आणखीन असणारा त्याला चारा कोणी देणार नाही बरं का. तर असं आणखीन असणार एवढा मायाळू परमात्मा पंढरनाथ बरं का, एवढा मायाळू आहे बरं का, एवढा मायाळू आहे. तर असं आणखीन असणारा मायाळूचं त्याला आणखीन असणारी संबंधामध्ये आईची उपमा देत असताना तुकोबारा सांगतात की बाबा हा पंढरनाथ एवढा मायाळू आहे. पण मायाळू असणारा पंढरनाथ बरं का वडिलांच्या रूपामध्ये आणखीन असणारा सर्व जीवांचा आणखीन असणारा तो सांभाळही करतो बरं का. पिताहमस्य जगतो 10वा अध्याय. पिताहमस्य जगतो माता धाता पितामहा बरं का. आणखीन असणारा वडिलासारखं आणखीन असणारा सांभाळही करतो. म्हणजेच वडिलाच्या रूपामध्ये प्रत्यक्षात पंढरनाथ परमात्माच आहे. तो ब्रह्मच आणखीन असणारा अवतीर्ण होतो बरं का. म्हणून ते हे श्राद्ध मार्थांडामध्ये एक विचार येऊन जातो महाराज. मी सकाळी संस्कार मार्थांडाचा एक विचार सांगत होतो. संस्कार मार्थांडाची एक दुसरी आवृत्ती आहे, त्याला श्राद्ध मार्थांड असं आणखीन असणारं त्याचं नाव आहे. तर त्या श्राद्ध मार्थांडामध्ये असं आणखीन असणारा एक विचार येऊन जातो की श्राद्धाचा कर्म आणखीन असणार झाल्याच्या पश्चात यशस्मृत्या आणखीन असणारं कृष्णार्पणाच्या संबंधातलं यशस्मृत्या सोडलं जातं. तर ते सोडत असताना आणखीन असणारे एक मंत्र आहे बरं का. एक मंत्र आहे की बाबा आज आणखीन असणारं केलेलं आपण जे काही आणखीन असणारं केलो श्राद्ध, तर ते केलेलं सगळं श्राद्ध आणखीन असणारं कुणाच्या संबंधानं केलो? वडिलाच्या संबंधामध्ये, कुणी आईच्या संबंधामध्ये, कुणी वडिलाच्या, एवढ्या संबंधामध्ये केलं जातं ना. आई किंवा वडील दुसऱ्या कोणाच्या संबंधामध्ये करत नाहीत नाही का. चुलता चुलती असं कोण करतं का? कोण करत नाही. अरे असताना पाणी विचारत नाही तर मेल्यानंतर ते खूपच लांबच विषय राहिला बरं का. एक वडिलाचं आणखीन असणार एक आईच्या संबंधामध्ये केलं जातं. आज आणखीन असणारं प्रामुख्यानं विषय सांगायचं म्हटलं तर आमच्या यज्ञकांत कुठे गेलं? हां, यज्ञकांच्या वडिलांचं आणखीन असणारा आज पुण्यतिथीचा दिवस आहे. आज त्यांच्या वडिलांची पुण्यतिथीचा आज दिवस कसा आहे? यज्ञकांच्या आणखीन असणारा दातृत्वपणाला तोड नाही. अन्नदान करण्यामध्ये आणखीन असणारा कधीही बरं का, कधीही आणखीन असणारा त्यांचा हात म्हणजे उचललेला हात. कुणी अनेक पैसेवाला असतील, कुणी खूप श्रीमंत असतील, पण सगळेच्या सगळे श्रीमंत लोक असं आणखीन असणार अन्नदान करतात ह्याच्यातला विचार नाही बरं का. सगळे श्रीमंत लोक असं आणखीन असणार अन्नदान करतात अशातला विचार नाही. पण काही लोक आणखीन असणारं आपल्याला प्राप्त झालेल्या धनाच्या संबंधामध्ये आपली वाटणी आणखीन असणार आपल्या पितॄंना सुद्धा पोचली पाहिजे, आपल्या आईवडिलाला सुद्धा पोचली पाहिजे म्हणून बरं का सकाळी 12 वाजल्यापासून आत्तापर्यंत म्हणून असं आणखीन असणार अन्नदान चालू आहे यज्ञकांचं आत्ता आज बरं का. मला माहीत नव्हतं, मला मगाशी आणखीन असणार गुरुजींनी सांगितलं त्यांच्या भावंडामध्ये हे 4थ्या नंबरचे म्हणे, सगळ्यात लहान आहेत. लहान असून एवढं मोठं कर्तृत्ववान आहेत. मोठे असतील तर किती केले असते. मराठीमध्ये एक म्हण आहे बरं का गुरुजी, राग मानू नका यज्ञकांत. मराठीमधलं एक म्हण सांगतो. मराठीत एक म्हण अशी आहे की नक्ट व्हावं पण धाकट होऊ नये. बरं का, नक्ट व्हावं एखाद्या वेळेला चालेल, पण धाकट कधी होऊ नये. का तर सगळ्याचा दाब यांच्यावरच. आई वडिलाचं ऐकायचं, भावंडाचं ऐकायचं, घरातल्याचं ऐकायचं, नवे अरे गड्यापर्यंत ऐकावं लागतं. बरं का, म्हणून सांगितलं जातं नक्ट व्हावं पण धाकट होऊ नये. बरं का, भगवंतानी कृपा करावी आणि ते नसणारा पुढच्या जन्मामध्ये यज्ञकांत सगळ्यात मोठा व्हा. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. असो माझा विचार चालू आहे की त्या श्राद्धमार्थांडामध्ये एक विचार येऊन जातो की बाबा हे केलेलं आणि ते नसणारं श्राद्ध कुणाच्या संबंधामध्ये आहे? तर समस्त पितृस्वरूपी वासुदेव जनार्दन प्रियताम न मम तत्सत कृष्णार्पणमस्तु. बरं का, म्हणजे हे सगळ्या पितृस्वरूपामध्ये असणारा वासुदेव जनार्दन जो आहे त्याला आणखीन असणारं हे सगळ्याचं सगळं अर्पण आहे. त्याला हे सगळ्याचं सगळं आणखीन असणारं अर्पण आहे. न मम म्हणजे हे माझं नाही, हे त्याचं आहे, हे त्याचं त्याला आणखीन असणारं देऊन टाकलेलं आहे असं आणखीन असणारं सांगितलं जातं. म्हणजेच विचार असा बरं का, तर आई वडिलांच्या रूपामध्ये आणखीन असणारा प्राप्त होणारा बरं का कुणी जर असेल तर तो आणखीन असणारा परमात्मा पंढरीनाथ आहे, अन्यथा दुसरं कुणीच नाही.
बरं का. आईवडिलांच्या रूपामध्ये आणखी नसणारा प्राप्त जरी आणखी नसणार आपल्याला वाटत जरी असेल, ही माझी आई आहे, ही माझे वडील आहेत, असं प्राकृतामध्ये वाटत जरी असलं तरी सुद्धा आणखी नसणारा बरं का मूळ स्वरूपामध्ये जर विचार जर केला तर तो आणखी नसणारा ब्रह्मस्वरूपच आहे. परमात्मा पंढरीनाथच आहे, ब्रह्मच आहे. अनेक रूपामध्ये आणखी नसणारा तो स्वतः नटलेला आहे. म्हणून हे सगळंच्या सगळं त्याला आणखी नसणारं आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. बरं का. अशा संबंधामध्ये आणखी नसणारा तो विचार त्या ठिकाणी सांगितला गेला. म्हणजे तोच ब्रह्म बरं का अत्यंतिक कृपाळू असणारा, अत्यंतिक आणखी नसणारा दयाळू असणारा, आई वडिलांच्या रूपामध्ये आणखी नसणारा प्राप्त होऊन प्रत्येक जीवाचा आणखी नसणारा तो सांभाळ करतो. प्रत्येक जीवाचा तो सांभाळ करतो. बरं का. कसं आहे, नुसतं परमार्थिक जीवाचं करतो अशातला विचार नाही, संसारिक जीवाचं सुद्धा करतो. बरं का. परमार्थिक जीवाचंही करतो, पण संसारिक जीवाचं सुद्धा आणखी नसणार तो सांभाळ करतो. का तर स्वतः जन्माला घातलेला आहे म्हणून सांभाळ करतो असं वाटत असेल आपल्याला, तर तसं नाही. तर त्याला कारण असं आहे की प्रत्येक स्वरूपामध्ये तोच आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, उभे मूर्ती ज्ञानदेवा म्हणे, ज्ञानदेवा म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्ञानदेवा पाहिला डोळे भरे पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबरांनी आणखी नटणारा सांगितलं की सगळेचे सगळे निज आपल्या ज्योती आहेत. तर ह्या सगळ्या ज्योतींच्या निजज्योती जर आणखी नटणारा कोणी जर असेल तर तो परमात्मा पंढरीनाथ आहे. बरं का. परमात्मा पंढरीनाथ आहे. तो आणखी नटणारा काय आहे, सगळ्या जीवाचा आणखी नटणारा बरं का काय आहे, तर आणखी नटणारा तो ज्योतीच आहे. बरं का. तो आणखी नटणारा ज्योती असल्यामुळे आणखी नटणारा तो सर्व ज्योतींची निज ज्योती आहे. अशा संबंधामध्ये ज्ञानोबा आणखी नटणारा त्या ठिकाणी विचार सांगून जातात. पण सांगत असताना हे सगळंच्या सगळं विचार बरं का पांडोबा, सांगितलेलं सगळं विचार आपल्याला आणखी नटणारा सहजासहजी कळतं का हो? सहजासहजी कळतं का? कळत नाही. आणि त्याकरता आणखी नटणारा कळत नाही म्हणून तरी बरं का, कळत नाही म्हणून तरी आणखी नटणारा आपल्याला सद्गुरूंचं आणखी नटणारा आश्रय घ्यावा लागतो. सद्गुरूंचं आणखी नटणारा शरणागती पत्करावी लागते. ज्ञानोबरांची, तुकोबरांची बरं का, सद्गुरू दादासाहेबांची, दत्तोपंत महाराजांची आणखी नटणारे आपल्याला ती शरणागती पत्करावी लागते. जोपर्यंत म्हणून असं आणखी नटणारा शरणागती नाही तोपर्यंत आणखी नटणारा हे ज्ञानोबरांची, तुकोबरांची वचन आणखी नटणारा नव्हे तर स्वतः आणखी नटणारा समोर उभारलेला ब्रह्मही आणखी नटणारा आपल्याला कळत नाही. आणि त्याकरता नामदेवाला प्राप्त झालेला आणखी नटणारा परब्रह्माची मूर्ती बरं का,
भगवंताचा आणखी नसणारा साक्षात्कार नामदेवरायांना झालेला. असं असताना सुद्धा तेरला आणखी नसणारा संत मेळेमध्ये नामदेव कच्चे ठरले बरं का. आणि त्याकरता आणखी नसणारं त्यांना काय करावं लागलं तर विसोबा खेचरांना आणखी नसणारं त्यांना गुरु करावं लागलं नाही का. गुरु करावं लागलं का तर गुरुच्या संबंधानं आणखी नसणारा ज्या वेळेला परमात्म स्वरूपाचे दर्शन होतात बरं का महाराज. कसं आहे गुरुच्या संबंधामध्ये भगवंताचे होणारे दर्शन म्हणजेच आणखी नसणारे भगवंताची अपरोक्षानुभूती. तोपर्यंत आणखी नसणारा होणारा विचार म्हणजे परोक्षभूती बरं का. आणखीन नंतर न होणारा गुरुच्या संबंधामध्ये गुरुनी सांगितलेल्या मार्गाच्या संबंधामध्ये होणारा भगवंताचा साक्षात्कार म्हणजेच आणखी नसणारी भगवंताची अपरोक्षानुभूती बरं का. अन्यथा परमात्मा स्वरूप आणखी नसणारं कळत नाही. त्याकरता आणखी नसणारा माझा विषय हिथून सुरू झाला होता बरं का. बरं का हे माझा विचार हिथून सुरू झाला होता बरं का. परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाच्या संबंधानं माझा विचार चालू झाला होता. तर जन्ना जन्ना म्हणून असं आणखी नसणारं गुरुच्या सद्गुरूंच्या संबंधामध्ये आणखी नसणारं प्राप्त झालेली ही आणखी नसणारं अपरोक्षानुभूती जी आहे बरं का. त्यांनीच आणखी नसणारं त्या मार्गावरती चालता चालता आणखी नसणारे काय झाले पवित्र झाले. अन्यथा बाकी कोणी नाही. म्हणून असं आणखी नसणारं तुकोबारायांनी चकारात्मक विचार सांगितला. चकारात्मक विचार सांगितला बरं का. काय सांगितलं एक तीच भूमंडळी पवित्र सोवळी तेच दुसरे कोणी नाही. एक तीच आहेत हवा अन्यथा दुसरं कोणी नाही. आपण आणखी नसणारा हमाम मोठे मोठे आणखी नसणारे महागडे साबण लावून तर आणखी नसणार आपण जर म्हणत जर असो आपण खूप पवित्र झालो आणखी नसणार आपण खूप स्वच्छ झालो म्हणून बरं का 2 तासानं अंगाला दुर्गंधी येऊ लागली की आपण पवित्र आहोत का अपवित्र आहोत आपल्यालाच लक्षात येतं. नव्हे धर्मशास्त्राने तर विचार असा सांगितला बरं का महाराज. धर्मशास्त्र विचार सांगतो की तुम्ही सवळं नेसला तुम्ही स्नान केलो पवित्र झालो सवळं नेसलो बरं का. कुठपर्यंत तुमच्या आणखी ठिकाणी आणखी नसणारा पवित्रपणा आहे की जोपर्यंत आणखी नसणारं तुमच्या अंगावरती आणखी नसणारे माशी बसत नाही तोपर्यंत आणखी नसणारा तुमच्या ठिकाणी तो पवित्रपणा आहे बरं का. एकदा की माशी बसली की तुम्ही अपवित्र झाला. का तर माशी कुठं कुठं बसती हे सगळ्यांना माहीत आहे. ती का चांगल्या जागेवर बसती का कधीच बसत नाही. का तर माशीचं जे खाद्य जे आहे ते कधीच चांगलं नाही बरं का. म्हटल्याच्या पश्चात आणखी नसणार विष्ठेवरती सुद्धा आणखी नसणारी ती माशी बसते. तर अशा आणखी नसणाऱ्या ठिकाणी बसून येऊन आपल्या अंगावरती ती माशी बसली की आणखी नसणार आपण कोण झालो अपवित्र झालो बरं का. आपण आणखी नसणार आपल्या बरं का नित्यकर्माच्या संबंधामध्ये आणखी नसणार आपण पवित्र झालो असं आपण सांगू शकतो. खरं आहे मान्य आहे मला. पण वास्तवामध्ये पवित्र कधी होतो आपण तर आणखी नसणारा सद्गुरूच्या वचनानं आणखी नसणाऱ्या भगवंताची अपरोक्षानुभूतीचं दर्शन घेता 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 म्हणून त्या मार्गावरती ज्या वेळेला चालतो तर त्यावेळेला आणखी नसणार आपण पवित्र होतो. अशी आणखी नसणारं हे महात्मे बरं का. सद्गुरूच्या वचनावरती आणखी नसणारं चालता चालता भगवंताची अपरोक्षानुभूती घेता घेता पवित्र झालेले सोवळे झालेले असे आणखी नसणारे महात्मे यांच्या एवढा पवित्र यांच्यासारखा आणखी नसणारा सोहळा ह्या जगामध्ये कोणीच नाही. त्यांच्याच जवळ आणखी नसणारा त्याकरता परमात्मा पंढरीनाथ वास करतो. हा सर्व विषय सांगत असताना तुकोबराय सांगतात की बाबा पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव उरलेले विषय परत कधीतरी ज्ञानेश्वर Thank you.
तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची फेरी पावे सेवा बोला बोला त्यांची केले पावे सेवा त्यांची केले पावे सेवा
आ
आवडता देव अखंडित प्रेमभाव आत्ताची कापर्यंत सेवा झाली ती सर्व सेवा सद्गुरुदादांची दादांच्या चरणी परमात्मा पंढरनाथाच्या चरणी हनुमंतरायाच्या महादेवाच्या चरणी अर्पण करून आपण सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे नय हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तु कामणे विठ्ठल जय जय